5 मुलं आणि ती महिला तिकडे मृत पावलेली आणि कौरवांना आनंद झाला. कौरव वाटला वा 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 छान. आणि आनंद कोणा होतो? वाईट कृत्य घडल्यानंतर आनंद हा नेहमी असुर लोकांना होतो. चांगल्या लोकांना आनंद होत नाही. चांगल्या लोकांना आनंद कधी होतो? कुणाचं चांगलं झाल्यानंतर. आता काल परवा प्रकाश महाराज आव्हाड दरवाडेकर यांनी सांगितलं दृष्टांत. मी तर कार्यक्रम नव्हतो, मी युट्यूबवर बघितलं. मला हौस आहे चापड गावात सप्ताह जरी मला प्रत्यक्ष येता नाही आलं तर युट्यूबच्या माध्यमातून आमचे सचिन भाऊ टाकत असतात मला. नाही चापडगावच नव्हे नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात त्यांची संष्टम फेमस आहे. त्या ठिकाणचे कीर्तनाचे युट्यूब लिंक मला पाठवत असतात. त्यातून मला ज्ञान प्राप्त होत असतं किंवा महाराष्ट्रात त्यांचा कार्यक्रम कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांची संष्टम जाते ते कळत असतं. त्यांनी सांगितलं दृष्टांत होता की मोठे लोक कधी बोलत नाही, वाईट बोलत नाही. मोठे लोक जे आहे ना ते काही गोष्टी माफ करतात. आपण त्यांना बोलायला गेलो की हा असा आहे म्हणते असू दे, ठीक आहे, काय हरकत नाही बाबा. पण तेच गरीब लोक आहे, गरीब म्हणण्यापेक्षा मी श्रीमंतनी गरीब नाही, जे मनाने गरीब आहे, हृदयाने गरीब आहे, ते काय म्हणतात तू असं आहे का, बरं ठीक आहे, मग तू त्याला असं बोल, तू त्याला तसं बोल. म्हणजे या गोष्टी सांगत असतात. तेच झालं आहे कौरवांच्या बाबतीमध्ये. कौरवांना जो गुरु भेटलाय, कोण भेटला गुरु कौरवांना? त्यांचा मामा शकुनी मामा, बरोबर ना. आज पण शकुनी म्हटलं तर आपल्या डोळ्यापुढं एक 20 ते 25 वर्षापूर्वी दूरदर्शनवरती चालू असलेली मालिका श्रीकृष्ण मालिकेतील लंगडा पगडी घातलेला शकुनी मामा आपल्या डोळ्यासमोर येतो. आज शकुनी मामांची गावागावात कमी नाही, प्रत्येक गावात शकुनी मामा भरले. नवे नवे आमच्या सिन्नर शहरात पण खूप सारे शकुनी आहे. सचिनला माहिती, आम्ही सप्ताह सुरू केला. रामभाऊ आमचे अध्यक्ष होते, ग्रंथ ज्ञानेश्वर पारायण मंडळाचे अध्यक्ष. खूप त्यांचं मोलाचं सहकार्य सिन्नरला. माझ्या पाठी सावलीप्रमाणे उभे राहणारे, माझ्या प्रत्येक कार्यात ते अग्रेसर असतात. माऊली तुम्ही सांगा काय करायचंय, कुठल्या ठिकाणी काय करायचंय, मंडप कुठं टाकायचंय. सचिन भाऊला माहिती. सप्ताह सुरू झाल्यानंतर पहिलं कीर्तन झालं. दुसऱ्या कीर्तनामध्ये कोणीतरी आयोजकाला म्हणजे आमच्या हरिपाठ नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला डिवचून दिलं. बरोबर सचिन? जे हरिपाठ नेतृत्व करणारी व्यक्ती टाळ घेऊन उभी होती. कीर्तनकार बाईच्या कानात जाऊन सांगितलं की ताई, कीर्तन करण्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न होता तो सचिन? की या ठिकाणी काही लोक म्हणताय की महिलांना कीर्तनाचा अधिकार नाहीये. बरोबर सचिन, बरोबर ना? हे जोपर्यंत त्याचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत पुढे कीर्तन करायचं नाही. क्षणभर मी खाली बसलो होतो. सप्ताहाचा मार्गदर्शक मी होतो. मी सप्ताहात उठलो, कार्यक्रमात उठलो आणि माझ्या बिल्डिंगच्या पायऱ्या जाऊन अक्षरशः ढसत रडत बसलो. मला वाईट या गोष्टी वाटलं की त्या महिलाला काय जो अधिकार होता, तिनं कार्यक्रम संपल्यानंतर बोलायचं होतं. पण झालं काय, की कार्यक्रम सुरू होण्यास तिने अशी एक काटर पिन टाकून दिली. सुवर्णता जमदाडे कीर्तनकार होत्या, त्यांनी अतिशय प्रसंगावधान आहे रामकृष्ण हरी प्रसंगावधान राखून सांगितलं की आपण यावर नंतर बोलू. आणि त्यांनी दृष्टांत दिला जनाबाईचा की आज खूप सारे कीर्तनकार बोलताय का. सकाळीच मला गावात 1-2 जण बोलले की चापडगावमध्ये काही लोकांचा महिला कीर्तनकारांना विरोध आहे. का असावा? महिलांना कीर्तनकारांना विरोध नसावा. का नसावा? की 750 वर्षापूर्वी जनाबाई त्या काळात ज्ञानदेवांना नामदेवांना आज्ञा करतात, ज्ञानदेव आज्ञा करताय जनी म्हणे नामदेवा ज्ञानदेवा बोला अभंग. इतका त्यांचा अधिकार आहे. 750 वर्षापूर्वी आरक्षण भेटले महिलांना, 50% आरक्षण. आता 33% सर, बरोबर ना? आणि 50% करायचा विचार चालला वाटतं मोदी साहेबांचा. त्यामागे कुठले उत्तरेकडचे खासदार वाढवायचे असतील, 440+ करायचे असतील तर भाग वेगळं. आपल्या राजकारणात बोलायचं नाही. सर आले, त्यांना राजकारणाचा अभ्यास मला आठवलं म्हणून तुम्हाला पाठवलं. असो. तर माझा मुद्दा हा होता की शकुनी मामा त्या ठिकाणी आले. शकुनी मामाने त्यांना सांगितलं की आपण दूध खेळूया. कोणाबरोबर? पांडवांबरोबर. की दूध खेळताना फाशी जे होते, फाशी ते शकुनी मामा ज्या म्हणेल तशी फाशी पडायची. पहिले फाशी टाकले. हत्तीदळ असेल, घोडदळ असेल, संपूर्ण त्यामध्ये ते हरलं गेलेले. कोण? पांडव हरले. राजवाडा हरले, पूर्ण राजवाडा हस्तिनापूर हरले, राज्य हरले, 5 भाऊ हरले. शेवट राहिलं काय? त्यांनी सरेंडर केलं. हँडसअप, आता आमच्याकडे काही देण्यासाठी राहिलेलं नाही, आता तुम्ही जे काय करायचं ते करा. पण दुष्टबुद्धी असलेल्या दुर्योधनाने, मी दुष्टबुद्धी दुर्योधन काय बोलतोय, मी एक वेळेस रावणाला नाव नाही ठेवणार. रावणाला नाव ठेवणार नाही, पण दुर्योधन नाव ठेवेल. का? रावण खूप मोठा वेदांतिक ब्राह्मण आहे, सात्विक ब्राह्मण आहे. त्यांनी केलेली चूक नंतरच आहे.
रावणा इतकी श्रीमंती तुकोबारायांनी आपल्या अभंगामध्ये गाथ्यात लिहिलेली रावण श्रीमंती. आज आपल्याकडे 2 ग्रॅमची अंगठी या बोटात आणि 2 ग्रॅमची अंगठी या बोटात घातली तर माणूस पंक्ती बोलतोय, इकडे वाढ रे, तिकडे वाढ रे. आपल्या बायकोला 1 ग्रॅमचं मंगळसूत्र घालणारा व्यक्ती आज रावणाला नाव ठेवतोय. त्या रावणाची 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. तुकाराम महाराज सांगताय काय, 7 कोटी घरं ही शुद्ध कांचनाची होती. आणि ज्ञान जर म्हणशाल ही लक्ष्मी त्यांच्याकडे निवास करत होती. नवग्रह त्यांच्या पायाशी लोळणं घेत होते. शनिदेव त्यांच्या पायाशी होते, बरोबर ना? सर्व घर त्यांच्या हात पायाची मालिश करायला होते, सटवाई त्यांचे डोकं दाबायला होती. सगळी गोष्ट आपल्याला ज्ञात आहे. आणि त्या रावणाने रावण संहिता लिहिलेली. कशाला? शंकर भगवानांना प्रसन्न करण्याकरता एक रावण संहिता नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. इतका श्रेष्ठ सुंदर ग्रंथ आहे. खरोखर ज्यांनी चांगलं काम केलं त्याची स्तुती करावी, वाईट काम केलं असेल तर त्याचा आपण कानामागे टाका. पण त्या ग्रंथ इतका सुंदर आहे की त्या ग्रंथाची आजपर्यंत कुणाला कॉपी नाही करता आली. इतका सुंदर रावण संहिता नावाचा ग्रंथ आहे. पण तो रावण ज्यावेळेस सकाळी उठून दर्शन म्हणजे त्याचं काय पौराहित्य कर्मकांड केल्यानंतर देवाकडे हात जोडायचा, नमस्कार करायचा, देवाकडे काय मागायचा की मला काय हवंय. त्या रावण संहितेत त्यांनी तो श्लोक वर्णन केलेला आहे की मला गंगा भागीरथीच्या काठी गंगा भागीरथीच्या काठी मी हातात आचमन घेऊन सूर्याला पाणी सोडत असावे आणि त्यावेळेस माझ्या मुखातून ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे यावा आणि तत्क्षणी मला मृत्यू यावा, किंवा कुठल्याही प्रकारे एखाद्या थोर महात्म्याच्या हातून मृत्यू यावा. मग त्यानंतर आता राम सीता पळवली वगैरे वगैरे आपल्याला, किंवा रामाने रावण मारला, तो भाग आपण नंतर बघूया. त्याआधी आपण बघतोय की दृष्टबुद्धी दुर्योधन का बोलतोय आपण, दुष्टबुद्धी यावेळी बोलतोय की रावणाने सीता अशोक वनात आणून ठेवली पण तिला स्पर्श नाही केला. तिच्या संमतीच्या स्पर्श नाही केलेला तिला रावणाने. तत्प्रमाणे दुर्योधनाने एकांगी स्त्री, एक वस्त्र नारी कोण, द्रौपदी रजस्वाला बसलेली, आणि त्यावेळेस ते पांडवांबरोबर दूत करत सांगितलं की आपण संपूर्ण हारला आहात पण तुमच्याकडे एक वस्तू शिल्लक आहे. काय वस्तू शिल्लक आहे? तुमची द्रौपदी पणाला लावा. धर्मराज युधिष्ठिर बोलले की तिच्यावरती माझा अधिकार नाही का, बिकॉज 5 पांडवांची ती 5 पांडव विचारलं गेलं, आता ती शेवटची लावावी लागेल, पणाला लावली. त्यात पण ती द्रौपदी हारले. द्रौपदी हारल्यानंतर पूर्ण पांडवांनी खाली मान घातलेला आहे. संपूर्ण पांडवांनी खाली मान घातलेला आहे. दुःशासनाने आवाज दिला, दुर्योधनाने आवाज दुःशासना जा घेऊन ये द्रौपदीला. दुःशासन गेलाय द्रौपदीच्या महालामध्ये आणि दररोज वहिनी वहिनी किंवा आई साहेब किंवा वहिनी साहेब म्हणणारा दुःशासन आज बोलतो द्रौपदी कराडला चल माझ्या बरोबर. द्रौपदीने विचार केला, कालपर्यंत मला वहिनी साहेब वहिनी वहिनी म्हणणारा दुःशासन आज असं काय झालं गड्या, तुम्हाला मोठ्याने द्रौपदी एकेर मारतोय. तत्वेळी दुःशासनाने झालं दृष्टांत द्रौपदी सांगितलंय, आणि द्रौपदीचा एक वस्त्र नारी होती. एक वस्त्र द्रौपदी सांगितली का, भाऊजी मी येऊ शकत नाही, आज मी रजस्वाला आहे. रजस्वाला असल्यामुळे मी एक वस्त्र नारी आणि मी भरसभेत येऊ शकत नाही. त्यावेळी हाताला धरून फरफडत त्या ठिकाणी त्या राज्यसभेत घेऊन आलेला आहे. मला सांगताना माझ्या अंतःकरणात इतकं दुःख होतंय, तो क्षण आठवल्यानंतर अंगावर शहर उभे राहतात. त्यावेळी दुर्योधनाला असं वाटलं नाही की हे चुकीचं घडतंय, की याची शिक्षा आपल्या पुढे भोगावी लागेल. दुर्योधनाने आज्ञा दिली, दुःशासना कर तिला वस्त्रहरण कर, आणि दुःशासनाने वस्त्रहरण करण्यास सुरुवात केलेली. द्रौपदीने आपल्या 5 पांडवांकडे नवऱ्यांकडे बघितलं, पतींकडे पती परमेश्वराकडे बघितलं, हात जोडले, अहो मला वाचवा, तुम्ही वाचवा. त्यांनी खाली मान घातली. अहो त्यांनी मनमन सांगितलंय की आम्ही तो आता हरलेलो आहे, आमचा तुझ्यावरती अधिकार राहिलेला नाही. दुसरं बघितलं कोणाकडे, भीष्म पितामहांकडे. भीष्म पितामह तुम्ही या गावचे ज्येष्ठ नागरिक आहात, सॉरी या हस्तिनापूरचे ज्येष्ठ नागरिक आहात, तुम्ही मला वाचवा, यांना तुम्ही थांबा. भीष्मांनी सांगितल्यानंतर दुर्योधनाची हिंमत नव्हती की द्रौपदी वस्त्रहरण करण्याची. पण झालं काय, भीष्म पितामहांनी कौरवांचं अन्न खालतं, कौरवांचं मीठ खालतं. म्हणून आज आपण काय म्हणतोय की कोणाच्या रुपयाला कांडू लावू नका. मी प्रवचन करतो, 1 रुपया घेत नाही. पाठीमागे मी शिन्नरला एक प्रवचन केलं, त्यांनी मला
पाकिट दिलं मी घरी येऊन. पाकिट उघडलं नाही. गेलो, नाभिक समाजाचे होते. मला वाटतं संदीप भाऊ आवटी ते असतील. त्यांच्या वडिलांचं दशक्रियाविधीचं प्रवचन होतं. त्यांना सांगितलं, महाराज हे पाकिट. त्यांनी मला बघताच आणि हातात पाकिट बघताच ते बोलले, महाराज आमचं काय चुकलं का? त्यांना काय वाटलं पाकिट पैसे कमी जास्त भरले असतील. नाही म्हणलं, तुमचं काय चुकलं नाही, पण मी पैशाला स्पर्श करत नाही. का नाही स्पर्श करत? का तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात लिहून दिलेलं आहे. जेथे करावे कथा कीर्तन, तेथे न सेवावे अन्न. ज्या ठिकाणी आपल्या कथा कीर्तन करायचं आहे, त्या ठिकाणी अन्न पण सेवन करायचं नाही. तर ज्या ठिकाणी पूर्वीच्या काळात बैलगाडी प्रवास असायचा, बैलांकरता चारा पण संघ घेऊन जायचा. मग आपण कोणाच्या रुपयाला कांड नसावं, कुणाच्या मिठाला आपण कांड नसावं, किंवा आपण ज्याचं मीठ खालंय त्याला आपण जागलं पाहिजे. त्याप्रमाणे भीष्म पितामह त्या ठिकाणी त्याला जागले. त्यांनी खाली मान घातली. सांगितलं, द्रौपदी मी यांचं मीठ खाल्लंय, मी काही बोलू शकत नाही. कृपाचार्यांकडे बघितलं, द्रोणाचार्यांकडे बघितलं, सगळ्यांनी चाकरी करतोय. द्रोणाचार्य काय करते? त्यांची चाकरीच करते ना, त्यांना शिकवते, नोकरीला होते. त्यामुळे त्यांना काही करता आलं नाही. आज पण तोच महाभारत आज पण घडतोय. रामकृष्ण आले, सांगळे साहेब, तोंडे साहेब रामकृष्ण आले. आज पण महाभारत तोच घडतोय. आज हुकुमशाही भारतात नव्हे नव्हे तर जगामध्ये हुकुमशाही येऊ राहिली. एक बलाढ्य असा देश हुकुमशाही दृष्टीने वाटचाल करतोय. तो विषय वेगळा आहे. आपण मूळ विषय येऊ, की वस्त्रहरण करत असताना श्रीकृष्णाने तिला साड्या पुरवल्या. नंतर ठरलं की आता तुम्ही 12 वर्ष वनवास करायचा आणि 1 वर्ष अज्ञातवास करायचा. कोणी सांगितलं? कौरवाने सांगितलं पांडवांना, तुम्ही 12 वर्ष वनवास करा आणि 1 वर्ष अज्ञातवास करा. अज्ञातवास म्हणजे काय? की तुम्ही 1 वर्ष रूप बदलून फिरायचंय. ज्याप्रमाणे आज आपण म्हणतो की याला तडीपार केलं, या जिल्ह्यात त्यांनी ह्या जिल्ह्यात राहायचं नाही, गुन्हेगार, तसं तुम्ही 1 वर्ष अज्ञातवासात राहा. तुम्ही कुणाला ओळखू यायचं नाही कौरवांना. ज्या दिवशी तुम्हाला ओळखलं कौरवांनी पांडवांना, तर तिथून पुढे पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. मग गेले पांडव गेले, वनवासाला गेले. मग ते उत्तराची कथा सगळ्यांना माहिती. अर्जुन ब्रोहण झाले. उत्तर कुरकट काशी पाहता तो उत्तर बाळा फाव गडबडला, भाऊ बालशी बायकांमध्ये तो फार बडबडला. ते गाई चोरून नेला, तोच कथा सगळा कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर आल्यानंतर 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास पूर्ण केल्यानंतर ते आले आणि आपला हिस्सा मागितला. कोणाकडे? दुर्योधनाकडे. दुर्योधनाने सांगितलं, अरे पांडवांना तुम्हाला 5 गावं काय, तुमचा हिस्सा निमा हिस्सा काय? मग पांडवांनी सांगितलं, आम्हाला 5 गावं द्या. त्यांचं 5 गावच काय, तुम्हाला सुईच्या टोकावरती मावेल इतकी जागा देणार नाही. मग पांडवांनी ठरवलं, कृष्णा गेले की आता युद्धाशिवाय पर्याय नाही. श्रीकृष्णाने तोडगा काढला की आता युद्ध करू आपण, हस्तिनापुरात कुरुक्षेत्रावरती युद्ध करू. मग श्रीकृष्ण झोपला असताना सर्वप्रथम अर्जुन आला मदत मागण्याकरता. नंतर दुर्योधन आला. दुर्योधन बसला उशाशी आणि अर्जुन बसला पायथ्याशी. आज पण ते झालंय. ज्याला नॉलेज नाहीये, अभ्यास नाहीये, ते पण कीर्तन करत सिन्नर शहरा असेल. आहे आमच्या ग्रुपमध्ये एक महिला कीर्तनकार आहे सिन्नर मधलीच. 30-30 मिनिट 30-30 सेकंदाचे व्हिडिओ टाकते. आमच्या रामभाऊन त्यांना प्रश्न केला की ताई ह्या ओळीवरती विवेचन करा. त्यांना विवेचन अजून करता नाही आलं. रामभाऊ बरोबर ना? आणि आम्ही केलेल्या सप्ताहामध्ये आम्ही त्यांना कीर्तन अनाहूतपणे आमच्या तारखा बुक झाल्या. आणि त्या महिला कीर्तनकारांनी सांगितलं की महाराज आपण एका समाजाचे आहोत, हे तुम्ही जाणून मला एक तारीख द्या. म्हणून ताई रामकृष्ण पुढच्या वर्षी नक्की तारीख देऊ, पण यावर्षी सगळ्या तारखा बुक झालेल्या आहे. आणि मी समाज जात पात धर्म बघत नाही. सचिन बोल माहिती आपल्या इथं 4 कीर्तनकार होते. कुठल्या जातीचे होते मी कधीच विचारलं नाही. इव्हन कुठल्या धर्माचे होते हे पण विचारलं नाही. माझी वैयक्तिक इच्छा होती की अख्तर महाराज शेख आहे त्यांना सांगावं, पण त्यांची तारीख बुक होती. सिन्नर शहरामध्ये की जातीचाच नव्हे, वेगळ्या धर्माचा व्यक्ती, मुस्लिम धर्माचा व्यक्ती सिन्नरमध्ये कीर्तनासाठी आम्ही पुढील वर्षी जर तारीख भेटली अख्तर महाराज शेख आपण त्या ठिकाणी त्यांना आणणार आहोत. म्हणजे आपला मूळ विषय काय आहे, जो जो भेटे भूत तो मानजे भगवंत. तो कुठल्याही धर्माचा असेल, कुठल्याही जातीचा असेल, त्यामध्ये भगवंत बघण्याची दृष्टी आपल्यामध्ये प्राप्त होणे गरजेचं आहे. मग अर्जुन पायथ्याशी बसला, श्रीकृष्णाच्या डोक्याशी दुर्योधन बसलेला आहे. श्रीकृष्णांनी उठले, विचारले अर्जुन काय हवं तुला? आणि उतावळे नवरे गुडघ्याला बासिंग म्हणतात ना, त्याप्रमाणे दुर्योधन बोलला, अरे कृष्णा आधी मी आलोय, मला विचार काय हवंय? अर्जुन नंतर आलाय, तू तुझ्या पायथ्याशी बसला, मी तुझ्या डोक्याशी बसलेलो आहे. श्रीकृष्ण सांगितलं, अरे पण मला पायथ्याकडचा व्यक्ती पाहिजे दिसतो,
म्हणून आपण हमेशा गेल्यानंतर कोणाचे बी पांडुरंगाच्या पायाचं दर्शन घ्यायचं, बरोबर ना? किंवा कुठल्या दर्शन पायाचं दर्शन घेतो की वरती मुख निहार येतो नाही. त्याचप्रमाणे न राहून दुर्योधनाने त्या ठिकाणी हट्ट केला, नाही या ठिकाणचा हस्तिनापूरचा मी मालक आहे, राजा आहे, मी युवराज आहे, तो माझा ऐकू लागेल. श्रीकृष्ण सांगितलं काय हवं बोल तुला. अर्जुनाने सांगितलं देवा मला फक्त तुम्ही एकटे हवे. त्याच वेळी श्रीकृष्ण भगवान सांगितलं की माझ्याकडे दोन दोन गोष्टी, 18 अक्षयनी सैन्य. किती? 18 अक्षयनी सैन्य एक बाजूला, आणि एका बाजूला मी निशस्त्र आहे, हातात कुठलंही शस्त्र घेणार नाही. त्यावेळी ज्यांचा वरचा मजला रिकामा आहे, ज्यांचा वरचा मजला रिकामा आहे, ते नेहमी तात्विक क्षणिक सुखात रमतात. ज्यांचा वरचा मजला रिकामा ते क्षणिक सुखात रमतात, आणि ज्यांचा वरचा मजला भरला ते भौतिक सुखात रमत नाही. ते पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करतात, परमार्थ येतात. आणि ज्यांचा वरचा मजला रिकामा आहे ते पैशाच्या मागे धावतात. त्याप्रमाणे दुर्योधनाने सांगितलं मला 18 अक्षयणी सेना दे, मला तुझी काही गरज नाही. तू रिकामा येऊन काय करतो, फुकट भाकरी घ्यायला मागवशील आम्हाला तू, बरोबर ना जावाई? आता पहिलं बसमध्ये फ्रीमध्ये तिकीट द्यायचे महिलांना, लाडकी बहीण असेल काय असेल फ्रीमध्ये अर्ध तिकीट. आता आता गव्हर्नमेंट इतकं हुशार झालं का त्यांनी विचार केला का अर्ध तिकीट देऊन आता परवडत नाही, मग काय करा, 200-200 रुपये स्मार्ट कार्ड काढा. त्यांनी अभ्यास केला की महाराष्ट्रामध्ये काही महिला आहे, त्या महिला इंटू 200 केले तर पुढच्या 20 वर्षातील ड्रायव्हर, कंडक्टर, नियंत्रक असेल, क्लर्क असेल, ते व्हेकल एक्झामिन असेल, सगळ्यांचा पगार इतका पैसा आत जमा होतोय. तो पैसा बँकेत डिपॉझिट केला, त्याचं एफडी व्याजीन जे आपण लोकांना यांना पगार वाटू, आणि महिलांना वाटेल की तुला फुकटच भेटतंय. जावे बरोबर असा हिशोब आहे ना. तर त्याप्रमाणे अर्जुनाने सांगितलं की श्रीकृष्ण भगवान तुम्ही माझ्याकडे एकटे या. तदनंतर शकुनी मामाकडे दुर्योधन गेला, छाती टाईट करून, 56 इंच छाती ना, 56 इंच छाती, तो 60 करोडचा कोट घालून त्या ठिकाणी गेला. कोणाकडे? आपल्या शकुनी मामाकडे. शकुनी मामा म्हणजे आताच माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं काबूल कंदार म्हणजे अफगाणिस्तान किंवा अमेरिका असेल कदाचित, बरोबर ना? तर त्या तिकडच्या शकुनी मामाकडे सांगितलं, मामाकडे कशासाठी गेला, सॉरी माफ करा, विश्वगुरु तोंडात आलं. आता कसं राजकारण ते म्हणून विश्वगुरु तोंडात येतं. की मामा सांगितलं की मी 18 अक्षना घेऊन आलोय. काय घेऊन आलो मी? 18 अक्षना. आता माझा टॅरिफ माफ करा. मामा सांगितलं तो टॅरिफ 100% करा जाईल. तुझ्या आयातीवर जो टॅरिफ केलेला आहे 40%, तो वाढून आम्ही आता 100% करू. आम्ही सांगू त्याच देशातून तुम्हाला पेट्रोल घ्यावं लागेल. दुर्योधन बिचारा मान डोलवली, ठीक आहे मामा ठीक आहे. तर त्याप्रमाणे ज्याला समजलं त्या समजलं, ज्याला नाही समजलं त्यांनी घर जाऊन ज्ञानेश्वरी वाचा. त्याप्रमाणे शकुने सांगितलं अरे काय केलं तू, श्रीकृष्ण भगवानाला घ्यायचं, भले तो रिकामा होता पण तो संपूर्ण युद्धाचे युद्धचक्र बदलवणारा होता. ज्याप्रमाणे प्रशांत किशोर ना, अरविंद किशोर, राजकारण बदलवणारा प्रशांत किशोर, ओके. त्याप्रमाणे श्रीकृष्ण चाणक्य त्याला घेऊन यायचं होतं. मग आता काय करू, आता त्यांनी घेतला, वाटणी झाली. आता एक सांगितलं, आता एक काम कर, तुझा सासरा आहे कोण, बळीराम दादा, बळीराम दादाला तू घेऊन ये. सांग सासऱ्याला, काय सांग की लहान भाऊ श्रीकृष्ण भगवान, तो सगळे सूत्र हालतोय, तो हातात काहीच नाही. आज पण शकुन मामा खूप आहे गावागावामध्ये, दोन भावात भांडण लावून देणार, मोठ्या लहान भावा जाऊन सांगणार मोठ्याने पैकी दाबून ठेवलंय, तो आता काहीच नाही. त्याप्रमाणे दुर्योधन बळीराम दादाकडे गेले, सांगितलं मामा तुमच्या पुरुष तोंडाकडे बघून तुम्ही माझ्याकडे या, आमच्या सभेत आमच्या पक्षात या. पक्ष पुढचे राजकारण तेव्हापासून आहे. बळीराम दादा आले इकडं, दादा दादा बोलतो, दादा आले. दादा आल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्ण सांगितलं दादा तिकडे गेले, आता आता कसं करायचं. पण श्रीकृष्ण म्हणजे साक्षात धुरंधर पावसात भिजलेला नेता होता. त्यांनी पावसात त्यांनी रथ हाकलेला होता. म्हणजे आता काय काळजी करू नको, मी माझा एक सेवक पाठवतो. एक सेवक बोला, जा सेवक जा, तू पुढे जा, त्यांच्या सभेत जा, आणि आवाज देऊ नको बळीराम दादा, लांबून असं कर, सुक 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 आवाज दे. तर आवाज ऐकून बळीराम दादा आले दरवाज्यात.
मग त्यांना काय विचारायचं, तो सेवकून विचारतो त्यांना काय विचारायचं. श्रीकृष्ण भगवान म्हणताय त्यांना विचार की बाबा साखरेचे भाव काय, मूत्रकडे भाव काय शिन्नरला, चापडा पंत भाव काय साखरेचे, गुळाचे भाव काय, साखरेचे भाव 72 रुपये गेले झाले आता ना, 80 रुपये 100 रुपये चालले. याला कारणीभूत इथेनॉल आहे. इथेनॉल संपूर्ण ऊस ऊस जो होता साखरेच्या ऐवजी इथेनॉलकडे चालला, त्यामुळे साखरेचे बाजार वाढले. मग त्या ठिकाणी तो सेवक गेला आणि त्या ठिकाणी टाचणी पडेल इतकी शांतता होती. कोणत्या कौरवांच्या राजसभेमध्ये. ते दिवस खूप अवघड असतात. आपण बघतो ग्रामपंचायत आपण अनुभवली, आता आली 5-6 महिन्यामध्ये ग्रामपंचायत आलेली चापडगावची, चापडगाव सिन्नर तालुक्याची. दिवस इतके शांत असतात की पार्किंग घेतलं, पार्कून ज्यापर्यंत रत्न पार्क होतं की बाबा हा आपला तेवढं डिलीट करून टाका. इतकं पार्कून बघितलं तर मग त्या ठिकाणी स्मशान शांत आहे. काय करायचं कसं करायचं निर्णय चाललंय. कोणी कोणते पॅनल जायचं, कोणी कुठं प्रचार करायचा, कोणी कुठं जायचं, कोणी कुठं रस्ते उभे राहायचं, कोण येते सांगायला, ध्यानाचे फोन फोन चालायचे. मग त्या प्रकारे सभा चालली कौरवांची. या ठिकाणी सेवक गेला आणि लांबून खुणवलं. बळन बघितलं, तुम्ही 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 तुम्ही. दादा तुम्ही दादा तुम्ही दादा तुम्ही. दादा म्हटलं मी. हा जा मग इकडे या, इकडे या. खुणवलं. बळीराम दादा दरवाज्यात गेले. बळीराम दादा दरवाज्यात गेल्यानंतर या ठिकाणी जे काही महामंत्री होते, कौरवाचे बाबतचे मंत्री, जे आपण ज्यांना आजकालच्या भाषेत म्हणतो की कार्यकर्ते, ते म्हणा मला वाटलंच होतं बळीराम दादा कृष्णाचा भाऊ आहे आणि तो बरोबर त्यांना आपल्यातली माहिती काढायला आलेला आहे. बरोबर आणलं भाऊ. आपल्यात माहिती काढायला आलेला आहे. 2-4 जण म्हणून नाही नाही थांबा, त्याला जाऊन परत देऊ द्या, तो आपल्या दुर्योधनाचा सासरा आहे म्हणा. आल्या तू विचारू त्याला. आल्यानंतर गेला बळीराम दादा त्या ठिकाणी. सेवकरण काय रे या ठिकाणी चाललंय काय. आम्ही सभा चालली मंत्रिमंडळाची, कोणाला कोणतं खाद्याचं, कोणाला अर्थ खाद्याचं, कोणाला मुख्यमंत्री द्यायचं, कोणाला गृह खात द्यायचं, चाणक्य ठरवलं आम्ही ते. तू कसं आला इथे या ठिकाणी आणि त्याच्यात तू परक्या पक्षाचा आहे. ते सांगितलं मला दादांनी पाठवलंय. कोणी पाठवलंय. काकांनी पाठवलं. काकांनी श्रीकृष्ण काकांनी पाठवले मला. काका समजले की मास्तर. मग काय काम आहे. म्हणून काय नाही ते म्हणले की जाऊन विचारून ये साखरेचे भाव काय, गुळाचे भाव काय. अरे ही विचारण्याची जागा आहे का म्हणा. निघ का तू नाही म्हणा. बाजारचे भाव काय म्हणून जातो का नाही तलवार टाक्यात घरात टाकू. तो सेवक नेऊन गेला. दादा परत आपल्या सभेत येऊन बसले. दादा सभेत येऊन बसल्यानंतर लागले विचारायला काय म्हणला तो, काय म्हणला तो सेवक. सांगितलं बळीराम दादा भोळे बिचारे सांगितलं. तो म्हणता साखरेचे भाव काय, गुळाचे भाव हे विचारता. दादा आम्ही काय बोळ्यान दूध पेत नाही, आम्हाला कळत नाही का. एवढ्या मोठ्या सभेत टाचणी पडली शांत आहे आणि तो हे विचारेल का. दादा नक्कीच तुम्ही त्या पक्षाचे आहे आणि या पक्षात तुम्ही माहिती काढण्यासाठी आलेले आहेत. बळीराम दादाला अपमान सहन झाला नाही. बळीराम दादा उठला आणि तीर्थयात्रा येऊन गेला. श्रीकृष्ण सांगितलं अर्जुना तुझं काम फक्त झालं. म्हणजे कधी कधी काही काही वेळी शस्त्र हातात घ्यायची पण गरज नाहीये. शस्त्र हातात घ्यायची गरज नाहीये. आपला विषय हा होता की त्या ठिकाणी सभा झाली. कौरव पांडवांचं युद्ध समोर समोर सैन्य आलेलं आहे. आपापले शंख वाजवले गेलेले आणि अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झालेला आहे. अरे आणि श्रीकृष्ण सांगितलं अरे कृष्ण भगवाना माझा रथ दोन्ही सैन्याच्या बरोबर मधोमध घे. सैन्याच्या मधोमध रथ गेल्यानंतर हातातलं गांडीव धनुष्य खाली टाकलेलं आहे आणि गुडघ्यावरती हात टिकून हात जोडून श्रीकृष्ण भगवानांना सांगितलंय की आता मी या ठिकाणी युद्ध करू शकत नाही. श्रीकृष्ण भगवान म्हणले अरे युद्ध करू शकत नाही. आपण एवढी सेना गोळा केली, 4 गावच्या प्रचारकांना बोलावलं आपण या ठिकाणी आणि तू म्हणतो मतदान करायचं नाही, युद्ध करायचं नाही, असं कुठं चालेल का. नाही म्हणा युद्ध करायचं कोणाबरोबर करायचं युद्ध. ज्यांच्याबरोबर करायचंय ते कोण आहे. द्रोणाचार्य जे माझे गुरु आहे त्यांच्यावर मी कसं बांध चालू. कृपाचार्य भीष्म पितामह जे आजोबास्थानी असले भीष्म त्यांच्यावरती मी कसं बांध चालू. माझे चुलत भाऊ आहे त्यांना मारून त्यांच्या ज्या
महिला विधवा होतील, त्यांना मी काय उत्तर देऊ? या राज्य घेतल्यानंतर उत्तर काय देऊ? आणि उद्या मला भविष्यामध्ये मेल्यानंतर स्वर्गात जागा भेटणार नाही श्रीकृष्ण. त्यावेळेस त्याचा मोहभंग दूर करण्यासाठी गीता सांगितली गेलेली 18 अध्यायाची गीता श्रीकृष्ण भगवानांनी सांगितली संस्कृतमध्ये. आणि ती प्राकृतमध्ये माऊलींनी आपल्या सर्वांसमोर वर्णित केलेली सांगितलं आहे. पण शोकांतिका अशी आहे, आता आल्यानंतर मी बाबांना विचारलं की पारायणासाठी किती लोक बसलेले आहेत. ते माझा खूप मोठा अट्टहास असतो. सिन्नर शहरात नवे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कुठे पारायण सोहळा चालू असेल आणि ज्याच्याकडे ज्ञानेश्वरी वाचण्याकरता नसेल पण इच्छा असेल, त्याला मी ज्ञानेश्वरी ग्रंथ विनामूल्य त्याला मी भेट देत असतो. जितके लोक आहे पारायणात किती लोक बसले सांगा, तेवढं मी कुरिअरने पाठवतो किंवा स्वतः घेऊन येतो. मी चापडगावकरांना आवाहन केलं, सरांना माहिती आहे की चापडगावमध्ये कोणाकडे ज्ञानेश्वर नसेल, पारायण बसायची इच्छा असेल तर मला सांगा, मी विनामूल्य उपलब्ध करून देतो. तर मी 50 ज्ञानेश्वर आनंदी मागवल्या होत्या. पण शोकांतिका अशी की बाबांनी सांगितलं की 4 ते 5 जण आहेत, 2 पुरुष आणि 3 महिला. ज्या गावातला संत साहित्य प्राज्ञ असो, मी माझी स्वतःची पदवी सांगत नाही, पण सिन्नरला आम्ही सप्ताह करतो. त्या ठिकाणी रामभाऊ किती लोक असतात हो? 70-80 महिला पारायणासाठी 10 ते 2 वेळेत बसलेल्या असतात. अख्ख्या वृंदावन नगरातल्या स्त्रिया, नवीन नवीन विजयनगरच्या स्त्रिया, शिवाजीनगर मधल्या महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, बाहेर गाव आलेले आंबेजोगाईवरून वीर वीर बाबांचे वडील असतील, पाचतेहून आलेले लोक त्या ठिकाणी पारायण येऊन बसतात. आणि माझ्या गावामध्ये 2 ते 4 जण बसावं पारायणाला. खूप मोठी शकांती, खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. ज्ञानोबरायांनी संस्कृत असलेली गीता आपल्यासाठी प्राकृत करून दिलेली आणि आपण ती वाचावी नाही, याहून रामकृष्ण प्राकृत असलेली ज्ञानेश्वरी आपण वाचावी नाही, यापेक्षा मोठं दुर्भाग्य काय असू शकतं? नामदेव महाराज सांगताय, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, सोमुखी आपण सांगे श्री विष्णू, गीता अर्थ प्रश्न अर्जुनासी. किंवा जनाबाई सांगते, ज्ञान होय अतिमुडा, मूर्ख त्या दगडा. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय होणार आहे? अति मूर्ख, मूर्ख नाही अति मूर्ख, त्या व्यक्तीला पण ज्ञान प्राप्त होईल इतकी ताकद, इतकी संजीवनी माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीचा मी अनन्यभावी सेवक आहे. आज झालं काय, प्रत्येकाच्या घरात ग्रंथ आहे, प्रत्येकाच्या घरात ग्रंथ आहे, पण कुणी कापड उघडून त्यातली एक ओवी पण उचकून बघत नाही. ज्ञानेश्वरीत काय आहे? जीवन जगण्याचा सार आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जीवन कसं जगावं हे आपल्याला ज्ञानेश्वर शिकवते. आणि मरावं कसं हे आपल्याला भागवत शिकवतं. पुढे ओवी आहे 15व्या सुंदर अशी ओवी माऊलींची. माणूस मृत्यू झाल्यानंतर आपण काय करतो? रडतो, गागतो, दुःख व्यक्त करतो. पण दुःख व्यक्त करण्याची जागा नाहीये ती. माऊली सांगताय, जैसे जीर्ण वस्त्र सांडजे, मुग नूतन वेडीजे, तैसे देहांतर स्वीकारेजे चैतन्य माझी. ज्याप्रमाणे आपण या शरीरावरचे कपडे मळके झाल्यानंतर, फाटल्यानंतर टाकून देतो आणि नवीन कपडे परिधान करतो, त्याप्रमाणे हा शरीरात असलेला आत्मा जो आहे, तो आत्मा नवीन शरीर धारण करत असतो. मला सांग, कपडे मळके झाल्यानंतर आपण नवीन कपडे घालतो, त्यावेळेस आपल्याला दुःख होतं का आनंद होतो? आनंद होतो ना. मग शरीर जात असताना आपल्याला आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? आनंद व्हायला पाहिजे. पण होते का उलट? आपण या ममत्वामध्ये, या जड जीवामध्ये आपण इतकं गुंतून बसलेलो आहे की आपल्याला हा माझा, तो माझा, बायको माझी, मुलगा माझा, हे माझा, तो माझा, तो माझा, सगळे माझे आहे नक्कीच. पण कुठपर्यंत? 4 आश्रम सांगितलेले, ब्रह्मचार्याश्रम असेल, गृहस्थाश्रम असेल, वानप्रस्थाश्रम असेल आणि शेवटी संन्यासाश्रम असेल. गृहस्थाश्रम झाल्यानंतर पुढचा आश्रम जो आहे, गृहस्थाश्रमामध्ये मुलं बाळ झाले, त्यांची शिकवण झाली की वयाच्या 40-50 वर्षानंतर माणसाने वनात जाऊन भजन करणं गरजेचं आहे. आज मला सांगा, प्राणी, निसर्ग इतका हुशार आहे. प्राणी मरत दिसता कुणी? नैसर्गिक मृत्यूने एखादं माकड मेलेलं दिसलं का आपल्याला रस्त्यावर पडलेलं? कावळा एखादा मृत्यू, नैसर्गिक मृत्यू पडलेला दिसला का? नाही दिसत. का? त्यांना आपली मृत्यूची चाहू लागलं, ते वनाकडे जातात, वनाकडे जंगलात जातात, त्या ठिकाणी आपला देह समर्पित करत असतात. पण माणूस काय, माणसाचं कसं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काठी टेकवीत 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 तोंडातून लाळ गळते, शब्द निघत नाही. बोलते, मला पाणी द्या, देते का बाई मला पाणी थोडं, बाकल देते का? इतकी वेळ येईपर्यंत माणूस प्रपंचात रमून राहतो.
त्याऐवजी गृहस्थाश्रम झाला. बस आता वैयक्तिक मला मला वैराग्य आले. रामभाऊला माहिती मी वैराग्यवान झालेलो आहे. मी संसारात जास्त रमत नाही. रामभाऊ साक्ष त्याला. रामभाऊ साक्ष आहे की महिन्यातले मी 4 रविवार फक्त घरी असतो माझ्या कुटुंबाबरोबर. आणि चापडगाव वर्षातून 2दा किंवा 3दा, एक सप्त्याला एकदा, दीपावलीला एकदा, रक्षाबंधनला एकदा. आणि असं आधीमध्ये आलो 4 दिवस आई वडिलांकडे. आणि त्यातील महिन्यातले 26 दिवस, नवे नवे वर्षातील 349 दिवस मी बाहेर असतो प्रवासात. रामभाऊ बरोबर ना? ऑफिस कामानिमित्त असेल, काही कथा कीर्तन प्रवचन असेल. आणि जर संध्याकाळी नाशिक जवळची ब्रांच असेल, संध्याकाळी घराला बॅग ठेवली, कळलं की सर वडील सप्ताय, बायको द्यावं चहा घ्या पाणी घ्या, नाही नाही नको, बॅग टाकतो. बायको आहो तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार का? नाही, मला परमार्थात गोडी. सचिनला माहिती ज्या ठिकाणी सप्ताह असेल मी त्या ठिकाणी सप्त्याला कीर्तन जातो. ती परमार्थात गोडी काय की मला जीवन जगायला शिकते त्या ठिकाणी. आज मला कधी कुठल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही, कुठल्याही प्रकारचं मला संकट येत नाही. का? माऊली माझ्यासोबत आहे. मी दररोज ज्ञानेश्वरची 1 अनुभवतो. आणि आज शोकांतिका अशी का प्रत्येक घराघरात ज्ञानेश्वरी. एक दिवस मला साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाला की एका ठिकाणी प्रवचनाकरता फोन आला. सकाळी मी निघालो, कपडे बिपडे घातले, धोतर बितर नसलो, उपरण पंचामीचा टाकला, टोपी घातली, गंध बिन लावला. आणि हा गाडीला किक मारणार, समोरून फोन आला की महाराज आता ज्ञानेश्वरी घेऊन या. महाराज ज्ञानेश्वरी घेऊन या. म्हणलो का रे बाबा? म्हणून आमच्याकडे ज्ञानेश्वरी नाहीये. मग त्या दिवशी विचार केला की या ठिकाणी तुमच्याकडे ज्ञानेश्वरी नाहीये, ती मी आणावी. तर त्याकरता मी विचार केला, घरोघरी ज्ञानेश्वरी उपक्रम सुरू केला आम्ही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात रामकृष्णारी. आमचे IIPL फायनान्सचे ब्रँच मॅनेजर आमदार माणिकराव कोकट यांचे जवळचे असलेले स्नेही राजूभाऊ कासार या ठिकाणी प्रवचनाला आले नाशिकवरनं. त्यांचं पण या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचं काम मी सुरू केलेलं आहे. इव्हन मी राजूभाऊला माहिती ऑफिसमध्ये ट्रेनिंग देत असताना ज्ञानेश्वरी मधल्या 4 ओव्या सांगतो. बरोबर राजूभाऊ? ते म्हणतात सर आम्हाला ट्रेनिंग नको ऑफिसची, आम्हाला ज्ञानेश्वरी सांगा. त्यांनी इतकी आवड निर्माण झाली त्यांच्या प्रत्येक टेरिटरीमध्ये. बरोबर ना? ते सर ट्रेनिंग द्या 10 मिनिटं, 30 मिनिटाच्या ट्रेनिंग पैकी आम्हाला 20 मिनिट ज्ञानेश्वरी विवेचन करा. का? आम्हाला त्यातून जगण्याचा मार्ग मिळतोय. ओके असो. आयोजकांना सूचना आलेली, टाइम झाला हरिपाठाचा. एक शेवट आपण 5 ते 10 मिनिट, 5 मिनिटात आपण आवरून घेतोय. ओवी आहे, जे जे भेटे भूत तया मानिजे भगवंत. जे आपल्याला जड जीव भेटतंय, इवन ज्याप्रमाणे नाथ महाराजांना रामेश्वरला कावड घेऊन चालले होते, त्या ठिकाणी एक मृत असलेलं गाढव दिसलं, मृत झालेलं गाढव. त्या ठिकाणी त्यांनी कावडीचं पाणी रामेश्वर नेत असताना गाढवाच्या मुखात टाकलं. ब्राह्मण म्हणू लागले बाकीचे, नाथ बाबा हे तुम्ही काय केलं? म्हणजे मला त्या ठिकाणी त्यांच्या ठाई मला परमेश्वर दिसलाय. नामदेवचं उदाहरण दिलं बघाशी मी, हाती घेऊन तुपाच्या वेळी नामा धावे श्वाना पाठी. प्रत्येक जड जीवामध्ये परमेश्वर आहे. त्याचप्रमाणे त्रेतायुगात प्रल्हादाने सांगितलं परमात्मा कुठे? ते भिंतीमध्ये, त्या खांबामध्ये, त्या ठिकाणी नृसिंह जन्म आला. तर प्रत्येक चराचरामध्ये परमात्मा आहे. कुणाचाही द्वेष करू नका, कुणालाही वाईट बोलू नका, बोलताना समोरच्याला इजा होईल असं बोलू नका. परोपकार हमेशा परोपकार करत चला. त्याप्रमाणे प्राणी मात्र दया करा. मी बघतोय रस्त्याने कुत्र असलं, आपला हात दगड येतो, काठी येते, तो प्राणी विचार त्याचं काम करतोय, त्याचा राहतोय. आपण त्याला भाकर देऊ शकत नाही, 2 बिस्किट टाकू शकत नाही, पण दगड मारतो. असं करू नका. प्राणी मात्र दया करा. हे आजच्या ओवीच्या माध्यमातून सांगायचं आहे. आज या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करायचे ते असे की आज ज्यांच्या माध्यमातून मला ही पारायण प्रवचन रूपी सेवा भेटली, ते आमचे आदरणीय परमश्री परमार्थप्रेमी अनिल भाऊ सांगळे यांचा खूप मोठा अट्टहास होता 2 वर्षापासून की माऊली तुम्ही प्रवचन करावं. त्यांनी यावर्षी नानांना सांगितलं की माऊलीचं प्रवचन यावेळेस ठेवावं. नानांनी मला फोन केला की माऊली तुम्हाला ज्या दिवशी तारीख शिल्लक आहे त्या दिवशी मला सांगा, मी त्या दिवशी प्रवचन आपण टाकू. त्या ठिकाणी नानांचे पण या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतो, अनिल भाऊ ऋण निर्देश व्यक्त करतो. त्याप्रमाणे संदीप भाऊ असतील, सर असतील, प्रशांत सर असतील, सांगळे साहेब असतील, आमच्या इकडे एसटी क्लर्क डेपो मॅनेजर, भविष्यात होणार डेपो मॅनेजर संतोष भाऊ तोंडे आमचे जावई असतील, ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे अध्यक्ष आमचे रामभाऊ आव्हाड यांना आज सेकंड शिप होती दुपारची हिंदुस्थान लेवरमध्ये, पण ते म्हणले नाही आज माऊलीचं कीर्तन आहे, प्रवचन आपलं माऊलीचं कीर्तनात जायचं, त्या ठिकाणी वेळात वेळ काढावं, त्यांचं ऋण व्यक्त करतो. त्या ठिकाणी
चापडवर संपूर्ण ग्रामस्थ असतील प्रत्येकाचं नाव मी आता काही नाव माहीत आहे, काही लोकांचं नाव माहीत नाही, सगळ्यांचं मी या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतो. विशेष असे ऋण निर्देश व्यक्त करावे ते आमच्या सचिन भाऊचे. आमच्या शिन्नरच्या पारायण सोहळ्याला त्यांचा साऊंड मागच्या वर्षी होता, 2 वर्षापूर्वी होता आणि यावर्षी पण असेल. त्यांनी सांगितलं, माऊली आम्हाला काही नको, फक्त सेवा द्या पांडुरंगाची. आणि खरोखर आम्ही जे पाकिट भरतो ते कधी उचकून बघत नाही. मला नवल वाटलं, 2 वर्षापूर्वीच पाकिट त्यांनी सांगितलं, माऊली बघा तुम्ही एवढे भरले, ते मी उचकून बघितलं. खूप मोठा सेवाभाव आहे त्यांचा. त्यांच्या फक्त त्यांची सेवा आहे. आणि कुठल्याही कीर्तनकारांना इको कमी करा, ट्रबल वाढवा, बास कमी करा सांगायची गरज नाही. इतकं सिस्टमॅटिक आहे. मोठमोठे बास आहे, मोठमोठे साऊंड सिस्टम आहे, डीजे मोठमोठे, पण त्याला काय अर्थ नाही. सचिन भाऊचा साऊंड सिस्टम सिन्नर तालुक्यात नवे नव्हे तर मुंबईला, गोरेगावला ना, गोरेगावला त्या ठिकाणी कार्यक्रम असतो. लास्ट टाइम एकदा गेलतो आम्ही योगेश महाराज आव्हाडांबरोबर गेलो होतो कार्यक्रम ऐकायला. त्या ठिकाणी सचिन भाऊनी